वाठारतर्फ वडगाव गावच्या गायरानातील गट क्रमांक 113 ब मधील 34.66 आर इतकी जमीन मालकी हक्कामध्ये आणि 2 हेक्टर 66 आर इतकी जमीन नाममात्र ₹1 भाडे करारावर 30 वर्षांसाठी अशी 7.5 एकर जमीन अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 7/12 पत्रकी या संस्थेची नोंदही करण्यात आली आहे। याची माहिती मिळाल्यानंतर गावात प्रचंड असंतोष निर्माण झालाय। ग्रामसभा घेत ग्रामस्थांनी शिक्षण संस्थेच्या नावावर झालेली गायरान जमीन पुन्हा गावाला मिळावी या मागणीचा ठराव केलाय। त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून संबंधित संस्थेनं काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत 7/12 पत्रकी नाव नोंदवल्याचा आरोपही करण्यात येतोय। बोगस कागदपत्रांच्या आधारे 7/12 पत्रकी झालेली संस्थेची नोंद रद्द करावी, हा भूखंड पुन्हा गावाच्या नावावर करण्यात यावा, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित संस्था आणि यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलंय। याच आंदोलनाचा भाग म्हणून आज वाठार गाव बंद ठेवण्यात आलं। गायरान जमीन वाचवण्यासाठी संपूर्ण वाठार ग्रामस्थ एकवटल्यामुळे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। गावातले अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले। वाठारमधून विविध मार्गांवर होणारी खाजगी प्रवासी वाहतूकही आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। यामुळे वाठार चौक परिसरामध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत होती। बंद काळात गावातून निषेध फेरी काढत वाठार चौकात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत प्रशासनानं गावाला गायरान जमीन परत करावी अशी मागणी केली। आज या ठिकाणी बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप या संस्थेनं आमच्या वठारची 7.5 एकर जागा जी 35 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर 2024 पर्यंत जे चुकीच्या कागदपत्राच्या आदेशानं लाटलेले आहे, त्याच्याबद्दल आज ज्या जिल्हाधिकाऱ्यांचा जो झालेला आदेश आहे किंवा जे मागचं डी डी वळवी साहेबांचे जे आदेश आहेत ते आणि ज्या डायऱ्या आहेत, ज्या डायऱ्या चुकीच्या पद्धतीनं बोगस डायऱ्या घालून ज्या आदेश केला होता, त्या सर्वांची आज होळी करण्यासाठी गाव एकजुटीनं रॅली काढून इथं येऊन होळी केलेली आहे आणि आमची जागा आम्हाला परत मिळावं एवढंच आमच्या आजच्या ह्या रॅलीमध्ये किंवा बंदमध्ये हे आहे। नियोजन आमचं साखळी उपोषण नंतर जर नाही घेतलं तर परत उपोषण कलेक्टर ऑफिसला मोर्चा। प्रस्थापित धंदेवाईक ज्यानं या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज अनेक कॉलेज काढले आहेत आमच्या जमिनीवरती, त्या प्रवृत्तीचा प्रथमतः मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये आज ही आमची ठिणगी पडलेली आहे गावात, त्या ठिणगीचा भडाका एवढा मोठा होणार आहे की त्याची तो म्हणतो ना गावाला खारुटीसारखा उपयोग झाला आहे, खारुटीसारखी मदत झाली आहे, त्याची खारुटी आणि तो त्याची खारुटीची शक्ती घेऊन त्याने त्याच्या गावाला जावावं आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचं जर दडपणा द्यायचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर आम्ही देणार असं मी या ठिकाणी नमूद करतो। यावेळी उपसरपंच अश्विनी कुंभार, सुहास पाटील, राहुल कुंभार, सचिन कुंभार, रेश्मा शिंदे, रुक्साना नदाफ, महेंद्र शिंदे, नानासाहेब मस्के, राजहंस भुजंगे, जावेद कुरणे, शरद सांबारे, संतोष वाठारकर, राहुल पोवार, अनिल दबडे, संदीप पाटील, उमेश पाटील, PS पाटील, अजय मस्के, विजय माने सरकार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, गावातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।